लिंबू खाण्याचे फायदे सांगा. लिंबू जीवनसत्वांचे पॉवर हाऊस. बघा यामुळे शरीरात काय काय घडते. आपल्या आहारातील अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे फळ म्हणजे लिंबू होय. लिंबू ही फुलांच्या वनस्पती कुटुंबातील लिंबूवर्गीय वंशातील लहान सदाहरित झाडाची एक प्रजाती आहे, जी मूळ आशियामध्ये आहे. ईशान्य भारतासह जिथे ते प्रथम वाढले होते. हा लिंबूवर्गीय आणि कडू संत्र्यांचा संकर आहे. झाडाच्या पिवळ्या फळाचा वापर जगभर केला जातो, प्रामुख्याने त्याच्या रसासाठी. चला तर त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. हे झुडुपासारखे मोठे झाड असते. याच्या सर्वांगावर काटे असतात. मोठी, गोल, तजेलदार, गर्द हिरव्या रंगाची पाने असलेला झाड घराजवळ सुद्धा शोभून दिसतो. एक चांगला वास या झाडातून येत असतो. वर्षातून अनेक वेळा लिंब येत असतात. लिंबाच्या झाडाचा, त्याच्या सालीचा, पानांचा, फळांचा सगळ्याचाच उपयोग होतो. लिंबू हे औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे. मंगल कार्ये किंवा अमंगल कार्ये कोणतेही कार्याला लिंबू लागतेच. लिंबू मिरची ओवून दरवाजाला टांगून आजही लोक भूतबाधा नको म्हणून हा विधी करतात. असे अनेक फायदे लिंबाचे आहेत. रोजच्या जीवनात लिंबू वापरला जातो. तो पाचक तसेच भरपूर लाल उत्पन्न करणारा आहे. मटण, मांसाहारी, शुद्ध शाकाहारी कोणतेही जेवण असो, लिंबू आवश्यक आहे. अजीर्ण झाल्यास सदैव अद्रक, ओवा याचे मिश्रण फायदेशीर ठरते. लिंबू खाल्ल्याने लघवीची जळजळ कमी होते. शहाळ्यात 1 चमचा लिंबाचा रस टाकल्यास लहान मुलांसाठी एक जंताचे औषध तयार होते. उलट्या, मळमळणे अशा तक्रारीवर लिंबू चाटणे चांगले. लघवी कमी होत असल्यास नारळाच्या पाण्यात लिंबू पिळून दिल्यास भरपूर लघवी लागते. लघवीला वास येत असेल तरी फायदा होतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोज लिंबू पाणी पिणे चांगले. मेद कमी होतो. मांसाहार केल्यावर लिंबाच्या रसात चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून प्यायल्यास जडपणा कमी होतो. पोटातून वायू सरणे, पित्ताची जळजळ, पोटदुखी, अरुची, भूक न लागणे, अन्न घशाला आल्यासारखे वाटणे वगैरे असंख्य तक्रारीवर बहुउपयोगी लिंबू आहे. जुलाब, उलट्या होऊन अंगातील पाणी कमी होते. अशा वेळी लिंबू साखर पाणी सतत दिल्याने प्राण वाचतात. डोक्यात कोंडा होणे वगैरेसाठी लिंबू रस, कापूर, हळद, शिकेकाई मिश्रण लावावे. सतत जास्त प्रमाणात लिंबू खाल्ल्याने दात खराब होतात. सर्दी, खोकला झाला असताना लिंबाचा वापर शक्यतो टाळावा. दमा असलेल्या रुग्णाने लिंबू खाणे टाळावे. सहसा लिंबू हा अन्नाबरोबर खावा, एकटा चोखू नये. तर मित्रांनो, हे होते लिंबू खाण्याचे फायदे. मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. धन्यवाद.